अमरावती येथे महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी भव्य महाधरणे आंदोलन करण्यात आले। भारतीय खेतमजूर युनियन संलग्न या आंदोलनात जिल्ह्याभरातील शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 15 ते 22 जून दरम्यान मनरेगा बचाव जनजागरण अभियान राबवल्यानंतर 23 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। वाढती महागाई, शेतीतील यांत्रिकीकरणामुळे कमी होत चाललेला रोजगार, भूमिहीन शेतमजुरांचे प्रश्न, निकृष्ट धान्य वितरण, अपुरी घरकुल मदत आणि शिक्षण आरोग्य सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर आंदोलकांनी सरकारचे लक्ष वेधले। यावेळी व्हीपी ग्रामजी कायदा रद्द करून मनरेगा कायदा पूर्ववत लागू करावा, मनरेगा अंतर्गत वर्षाला 200 दिवस रोजगार व प्रतिदिन 700 रुपये मजुरी द्यावी, भूमिहीनांना 5 एकर जमीन द्यावी, घरकुलासाठी किमान 5 लाख रुपयांचे अनुदान द्यावे, तसेच शेतमजुरांना सन्मानधन व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तसेच श्रावणबाळ, निराधार, दिव्यांग आणि शेतमजुरांना दरमहा 5000 रुपये पेन्शन, महिलांना बिनव्याजी कर्ज, सर्वांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षण व आरोग्य सुविधा, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे आणि 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सचिव कॉम्रेड संजय मणवधरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वडसकर, कार्याध्यक्ष सुनील घटाळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी केले। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून आलेले शेतमजूर आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतमजुरांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचा अमरावती जिल्हा सचिव आहे। या ठिकाणी आम्ही आज 15 तारखेपासून तर 22 जूनपर्यंत या पूर्ण देशामध्ये भारतीय खेतमजूर युनियन BKMUच्या माध्यमातून मनरेगा बचाव, शेतमजूर बचाव अशा प्रकारचं अभियान राबवलेलं आहे। त्याचबरोबर शेतमजुरांच्या सर्व मागण्या घेऊन या ठिकाणी जनजागरण अभियान आम्ही त्या ठिकाणी पूर्ण 10 दिवसापर्यंत राबवलेलं आहे आणि आज महाधरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं। यामध्ये मनरेगा कायदा जो रद्द करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कामाची हमी होती। 15 दिवसाच्या आतमध्ये काम जर मिळालं नाही तर त्या ठिकाणी बेकारी भत्त्याची तरतूद होती आणि जो काम मागेल त्याला कामाचा अधिकार होता 100 दिवसाचा। पण नव्या कायद्यामध्ये सरकारनं सगळा बदल केलेला आहे। त्या ठिकाणी कामाचा जो हक्क होता तो त्या ठिकाणी हिरावून घेतला आहे। त्याचबरोबर काढणी ते पेरणी म्हणजे या शेतीच्या हंगामामध्ये मजुरांना काम मिळणार नाही आणि यांत्रिकीकरणामुळं कामं शेतीमध्ये मिळत नाहीत। शेतमजुरांना कामं संपलेली आहे ग्रामीण भागामध्ये, पण रोजगार हमीमध्ये लोकांना कामं मिळत होती ती सुद्धा या ठिकाणी सरकारनं बंद केलेली आहे। त्याचबरोबर भूमिहीनांना जमीन मिळालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी होती। आमच्या संघटनेची मुख्य मागणी आहे की भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे 5 एकरपर्यंत। या ठिकाणी दादासाहेब सबलीकरण योजनेमध्ये सरकार चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी योजना राबवत आहे। सरकार जमीन खाजगी मालकाच्या विकत घेत आहे आणि देण्याचा प्रयत्न करत आहे, पण खाजगी मालक त्या जमिनी विकत नाही। जमिनीचे रेट खूप आहे, परंतु त्या ठिकाणी जमिनी कमी दरामध्ये कोणी शेतकरी विकत नाही आणि म्हणून तिथल्या जो SC ST OBC आहे अशा लोकांना त्या ठिकाणी जमिनी मिळत नाही। अनुसूचित जातीच्या लोकांना सुद्धा जमिनी मिळत नाही, ही आताची वस्तुस्थिती आहे। त्याचबरोबर आरोग्याचे प्रश्न आहेत, दवाखान्याची स्थिती आहे। सरकारने फक्त 30% आता खाजगी सार्वजनिक आरोग्य राहिलेलं आहे, 70% आरोग्य सेवेचं खाजगीकरण केलेलं आहे, शिक्षणाचं खाजगीकरण केलं आहे। ग्रामीण भागामधल्या शाळा बंद होत आहे आणि ग्रामीण भागामध्ये गरिबांना शिक्षण मिळणे दुरापास्त होत आहे आणि म्हणून शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, धान्याचा प्रश्न, अन्न सुरक्षेचा प्रश्न, राशनमध्ये मिळणारं धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। जनावरंसुद्धा खाऊ शकत नाही अशा प्रकारचं धान्य, अनेक दिवसपर्यंत साठवून ठेवलेलं धान्य सरकार त्या ठिकाणी पाठवत आहे आणि म्हणून चांगल्या दर्जाचं धान्य दिलं पाहिजे। जीवनावश्यक वस्तू त्यांना त्याच्यामध्ये सार्वजनिक याच्यामध्ये दिल्या पाहिजे। या सर्व प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। जिल्हाधिकाऱ्यांसोबत निवेदन दिलं, त्यांना जे काही ज्या लोकांनी नमुना 4चे फॉर्म भरले होते त्यांना बेकारी भत्ता मिळण्यासाठी जे अर्ज प्रलंबित आहे त्यावर कारवाई करावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली। त्यांनी मान्य केलं की त्या ठिकाणी आम्ही चौकशी करू आणि ज्यांना बेकारी भत्त्याचे जे पात्र आहेत अशा लोकांना आम्ही बेकारी भत्ता देऊ असं मान्य त्यांनी केलेलं आहे।